सोहळा कुंभ पर्वाचा जनजागरण, भावजागरण आणि जनसहभागाचा। नमस्कार। आज आपल्या सगळ्यांना माहित आहे की नाशिक नगरीमध्ये आणि त्र्यंबकेश्वर मध्ये कुंभ होणार आहे आणि पूर्ण जगातनं भाविक आपल्या शहरात येत आहेत। तर ह्याच पार्श्वभूमीवरती खरं तर प्रत्येकाला माहिती व्हावं की सिंहस्थ कुंभ म्हणजे काय, म्हणून ही छोटी पुस्तिका, हा छोटासा प्रयत्न आहे की प्रत्येकाला आपल्या सिंहस्थाविषयी माहिती पाहिजे। आणि यात आपण नक्की करतो काय आहे, तर आपण जनजागृती करतोय। जनजागृती केल्यानंतर प्रत्येकातला हा सिंहस्थाविषयी असणारा जो भाव आहे, आपल्या संस्कृतीविषयी, देवदेवतांविषयी आणि आपल्या आस्थेविषयी, आणि त्यानंतर आम्हाला काय हवंय तर जनसहभाग। त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांचा सहभाग मिळवण्यासाठी जर आपल्याला माहिती पडलं की सिंहस्थामध्ये काय काय होणार आहे, पर्वणीचे दिवस कुठले, आपण कोणत्या कोणत्या पद्धतीने सिंहस्थ, कधी कधी त्र्यंबकला आणि कधी कधी नाशिकमध्ये स्नान असणार आहे। आणि नक्कीच आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की उन्नत नाशिक अभियानाअंतर्गत आपण सगळ्यांना आधीच सांगतोय की सेवा ही स्नान है, म्हणजे आपल्या सगळ्यांना सहभागी व्हायचं आहे। तर नक्कीच आज आपले कुंभमेळा मंत्री यांच्या हस्ते या छोट्या पुस्तिकेचं आपण अनावरण केलं आहे आणि प्रत्येक शाळेमध्ये, प्रत्येक घरामध्ये ही पुस्तिका येणार आहे। अतिथी आपल्याकडे येत आहे म्हणून अतिथी देवो भवची संस्कृती आहे, त्यामुळे आपण जेव्हा आपल्याकडे अतिथी येतील तर नक्की सिंहस्थात काय होणार हे आपल्याला माहित पाहिजे। आणि ह्याच करता आपल्या पुढच्या पिढींना देखील याविषयी चांगली माहिती हवी, म्हणून ही पुस्तिका। आपल्याला माहिती आहे की आपले सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, देवेंद्रजी जे आपले मुख्यमंत्री आहे, गिरीशभाऊ महाजन, शिंदे साहेब आणि सुनेत्राताई, ह्या सगळ्यांच्या मेहनतीचं फळ खरं तर सिंहस्थात आपल्याला दिसणार आहे। आणि सगळेजण आपल्या नाशिककडे डोळा लावून आहेत, त्यामुळे आपल्याला देखील तेवढ्या जबाबदारीने या सिंहस्थाच्या क्रियेमध्ये उतरायचं आहे। तर सर्व नाशिककरांना पुनश्च मी एकदा विनंती करते की आपण ही पुस्तिका जरूर वाचावी आणि यातनं बोध घ्यावा। धन्यवाद। जय श्रीराम। कुंभ पर्वात सहभागी होण्यासाठी QR कोड स्कॅन करा। आपला कुंभ, माझी जबाबदारी।